तर नमस्कार मित्रांनो, सरकारने शब्द दिला आहे 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारने माध्यमातून समोर आल्याने अखेर बच्चू कडू साहेबांनी काढलेल्या कर्जमाफीबद्दल आंदोलनाला या ठिकाणी यश आल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हाला सर्व माहिती पण झाली असेल. जून 2026च्या आतमध्ये सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय कालच झाला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तारीख जाहीर करून टाकल्या. हा शेतकऱ्यांसाठी आनंददायी निर्णय आहे, परंतु शेतकऱ्यांना मनामध्ये अनेक गैरसमज आता निर्माण होऊ लागले आहे की नेमके 2 लाखाचे सरकार कर्जमाफी करणार का 3 लाखाचे कर्जमाफी करणार का? सरकार जेवढे काय आहे 2017 पासून 2025 पर्यंत शेतपिढीसाठी कर्ज काढलेले तर तेवढेच सगळे माफ होणार का त्या ठिकाणी 50,000 फक्त कर्ज माफ होणार आहे? नेमकं कोणत्या बँकेचे कर्ज माफी होणार आहे हे अजून जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे. सर्व गुपित माहिती तुम्हाला कोणी सुद्धा आतापर्यंत सांगितलं नसेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अर्थमंत्री अजित पवार यांना काल झालेल्या बैठकीमध्ये आम्ही स्वतः उपस्थित होतो आणि त्यामध्ये कर्जमाफी कोणत्या 10 बँकेहून राहिली असेल, कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे आणि नेमकं किती लाखाची कर्जमाफी होणार आहे याची अपडेट आम्ही या ठिकाणी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे कर्जमाफीची गेल्या 5 वर्षापासून तुम्ही जर या पक्षाप्रमाणे आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी आपल्या अखेर बच्चू कडू साहेबांनी जे शेतकऱ्यांचे नीती आहेत त्यांनी आता काढलेल्या मोर्चाला अखेर यश येणारच पाहायला मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची तारीख जाहीर केली आहे. 30 जून 2026च्या आत मध्ये शेतकऱ्यांचं कर्ज त्यांनी माफ करण्यात ठरवलं आहे. आता कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे ते बघूयात. चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आले कारण शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. ते म्हणजे आता सरकार फक्त एकाच बँकेचे पहिल्या टप्प्यात कर्ज आत माफ करणार आहे. या ठिकाणी ठरवलंय या 10 बँकेत जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तर तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. बाकीच्या बँकेचे कर्ज माफ करण्यात येणार नाही असं सुद्धा सरकारने माध्यमातून सांगितलं आहे. मग कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे तर चला मित्रांनो आपण पुढे बघू. असाच आपला व्हिडिओ पुढे बघत राहा. नक्की बघण्यासाठी शेतकऱ्यांसाठी हा मोठा जिल्हा निर्णय सरकारच्या माध्यमातून आला आहे. 15 जिल्ह्यात कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये सरकार करणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. जसं की तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीचे पैसे पिकी विकासासाठी जशी वाट पाहावी लागली तसेच त्या ठिकाणी 15 जिल्ह्यामधून जर तुम्ही जिल्ह्यात नसाल तर तुमचा सुद्धा वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे 15 जिल्ह्यामध्ये कोणाची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी वाट बघत आहे ते म्हणजे नेमके किती लाखाची कर्जमाफी होणार आहे सरकारच्या माध्यमातून होणार आहे. कारण शेतकऱ्यांचे गैरसमज खूप आहे. काही जण बोलतात की लाखाची कर्जमाफी होणार आहे तर काही जण म्हणतात की 50,000ची कर्जमाफी होणार आहे. शेतकरी म्हणतात 2 लाखाची कर्जमाफी होणार आहे तर काही जण म्हणतात सरकारने शब्द दिलाय सरकट कर्जमाफीच्या त्यामुळे 7/12 कोरा होणार असं सुद्धा या ठिकाणी आता काही जण बोलू लागले आहेत. मग नेमकं उत्तर तर त्या ठिकाणी तुम्हाला काय त्या ठिकाणी बरोबर आहे ते हे सुद्धा या प्रश्नाच्या उत्तरात तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे 2 मिनिटे महत्त्वाचे काम बाजूला ठेवून आणि लक्षपूर्वक आता तुम्ही या ठिकाणी आपला व्हिडिओ बघा. कारण पहिल्या टप्प्यामध्ये या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा जास्त होणार आहे. बघा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊया आहोत. त्यामुळे आता कर्जमाफीच्या तारखी जाहीर झाल्या आहेत, कन्फर्म झाले आहे. कर्जमाफी होणार आहे, परंतु कोणत्या जिल्ह्याची, कोणत्या बँकांची आणि किती लाखांची कर्जमाफी होणार आहे चला आपण ते पुढे पाहू. नक्की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. शेतकरी बांधवांनो, गेले 1 ते 1.5 वर्ष झाले सरकार सत्तेत येऊन पण या ठिकाणी कर्जमाफीचा काही सुद्धा तोडगा निघाला नाही. आता सरकार अखेर शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू साहेबांनी मोर्चा काढल्यावर या मोर्चेला घाबरून सरकार झुकल्यास पाहायला मिळत आहे.
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्ट कर्जमाफीची तारीख या ठिकाणी जाहीर केली आहे आणि त्या तारखेला सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2017 पासून 2025 पर्यंत जे काय शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। मग तुम्ही किती त्या ठिकाणी शेती पिकासाठी कर्ज बँकेतून काढले आहे सुद्धा पाहणे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहे। परंतु कोणत्या 10 बँकांमध्ये कर्ज तुम्ही काढून ठेवले आहे हे महत्त्वाचं आहे। जर ह्या 10 बँकांकडून तुम्ही कर्ज काढला असाल तर ते या ठिकाणी तुमचे कर्ज माफ होणार आहे। कर्ज काढला असेल तर बघा 10 बँका सोडून इतर बँकेमध्ये कर्ज तुम्ही शेती पिकासाठी काढला असेल तर तुम्हाला या बँक कर्जमाफीचा फायदा होणार नाही। मग जादा बँकेचे लिस्ट सरकारच्या माध्यमातून आत्ताच आपण 5 मिनिटापूर्वी जाहीर करून टाकल्यात, तर त्या बँका आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यानंतर कोणत्या 15 जिल्ह्याची पहिल्या टप्प्यात कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा आपण पाहून घेऊया। आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला नेमकं किती कर्जमाफी होणार आहे? 50,000 होणार आहे का 2 लाखाचं होणार आहे का 1 लाखाचं होणार आहे हे आपण आता पाहूया। शेती पिकासाठी कर्जमाफी त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज काढले तर ती वर्तवण्यात आली या ठिकाणी आता मी समजून सांगणार आहे। परंतु तत्पूर्वी आपण कोणत्या बँकेची कर्जमाफी सरकार करणार आहे त्या 10 बँकेची लिस्ट 5 मिनिटापूर्वी का आल्या तुमचे बँक यामध्ये आहे का तुम्ही आता लक्षपूर्वक पाहण्याचं आहे। फायनल निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला आहे की कर्जमाफीची तारीख जाहीर झाल्यात लक्षात ठेवा। तुम्हाला 30 जूनच्या आतमध्ये या ठिकाणी या 10 बँकेच्या आत कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। त्यामुळे 10 बँकांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। सर्वांनी आता काळजीपूर्वक बघा। पहिली बँक सरकारच्या माध्यमातून कोणती सांगण्यात आली आहे की तुमची बँक आहे का आता पाहूया। कर्जमाफीसाठी करण्याची पहिली बँक सरकारने सांगण्यात आली आहे। यामध्ये 5 लाख शेतकऱ्यांनी बांधवांनी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले आहे। 2017 पासून 2025 पर्यंत शेतकऱ्यांनी बँकेमध्ये कर्ज काढून ठेवले आहे। या बँकेचे नाव आहे HDFC बँक। या HDFC बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी बांधवांनी कर्ज काढून ठेवले आहे अशा जवळपास 5 लाख शेतकऱ्यांचे कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनी बांधवांनी 2 मिनिटं मोबाईल हातात धरून बघा। त्याच कारण तुमचे म्हणजे आता कर्जमाफीची तारीख जाहीर झाली आहे, परंतु याच 10 बँकेतील कर्ज माफ होणार आहे। तसेच पुढे जाणार आहे त्या 15 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार। त्यामुळे व्हिडिओ अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। आजपर्यंत फक्त कर्जमाफी होणार अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, पण आज ठिकाण आत्ता परसल्यापासून जाऊ लागले आहे। परंतु सरकारने अखेर कर्जमाफीची तारीख जाहीर केली आणि सगळी लिस्ट त्या ठिकाणी जाहीर करून टाकल्यात। यामध्ये कोणत्या जिल्ह्याचे कर्जमाफी होणार, कोणत्या बँकेचे कर्जमाफी होणार नाही, त्या ठिकाणी किती लाखाचे कर्जमाफी होणार, सर्व काही अपडेट तुम्हाला 2 मिनिटातच आता मिळणार आहे। पहिली बँक सांगितली आहे यामध्ये कर्ज तुम्ही काढला असेल तर तुम्हाला कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। पहिली बँक काय HDFC या ठिकाणातील बँक 2 नंबरची बँक आहे IDFC बँक। खूप मोठ्या खाजगी बँका आहेत, शेतकऱ्यांना सहकार्य करणारे बँक आहेत। यामध्ये सुद्धा 2017 पासून ते 2025 पर्यंत ज्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलेले आहे त्या शेतकऱ्यांना ICICI बँकेकडून आता दिलासा मिळणार आहे। तुम्हाला बँकेचे कर्ज माफ झाले म्हणून या ठिकाणी मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफी होणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये त्या जिल्ह्याचे नाव सुद्धा प्रशिक्षित करण्यात आले आहेत। ती नावे सुद्धा जिल्ह्यांच्या तुम्हाला पुढे जाणार आहे। परंतु त्याआधी 3 नंबरची बँक सरकारने निवडलेली आहे, त्या बँकेचं नाव आपण आता पाहून घ्या। कोटक महिंद्रा बँक। खूप जास्त शेतकऱ्यांनी बांधवांनी या बँकेच्या शेती पिकासाठी कर्ज काढलेला आहे। त्या कर्जाला माफी फायदा पहिला त्या ठिकाणी टप्प्यामध्ये होणार आहे। त्यानंतर 4 नंबरची बँक आहे ती म्हणजे बांधवांना 4 नंबरची बँक आहे
ती ॲक्सिस बँक खाजगी बँक सुद्धा, परंतु शेतकऱ्यांना स्वतः दरमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम ही बँक करत असते। त्यामुळे या बँकेच्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतला असेल तर या ॲक्सिस बँकेमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ केले जाणार आहे। त्यानंतर सरकारने महत्त्वाचे म्हणजे 5 नंबरची बँक आपल्याला निवडली आहे। ती बँक म्हणजे आता आपण ओळखले जाते। पुढची जिल्हा कोणता आहे तुम्ही जिल्हा यामध्ये, कारण फक्त या जिल्ह्याची कर्जमाफी सरकारने आता बघा सरकार निवडलेले पुढच्या जिल्हा सांगण्यात आले आहेत की नाशिक जिल्ह्यामधील शेतकरी बांधव तुम्ही राहता का, तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफी करण्यात येणार आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आतुरतेने वाट बघत होते, आज कर्जमाफी होईल, उद्या कर्जमाफी होईल अशी आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना या जिल्ह्यांमध्ये दिलासा मिळण्याचं येत आहे। कर्जमाफी किती होणार आहे ते बघून चला, परंतु सरकार 1.5 लाखाचा शब्द दिलाय, त्यामुळे 1.5 लाखच ज्या शेती पिकाच कर्ज शेतकऱ्यांनी काढले तिथपर्यंत शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा आता होणार आहे। 1.5 लाखाच्या वरती जर तुम्ही कर्ज काढला असेल तर शेतकऱ्यांनी स्वतः भरावं लागणार आहे। फक्त 1.5 लाख रुपयेपर्यंतच कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा की जेणेकरून फॉर्म ID कार्ड काढून ठेवा। नक्कीच तुमचे कर्जमाफी 30 जूनच्या आतमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक